या सुंदर सकाळच्या समयी आपण थोडा वेळ प्रभूच्या वचनाकडे पाहत असता मी विनंती करेन, कृपा करून आपलं शास्त्र मत्तेकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय त्याचं 46 ते 48 वचनाकडे आपण पाहणार आहोत. मत्ते 5वा अध्याय 46 ते 48. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्याच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असता तर त्यात विशेष ते काय करतात? परराष्ट्रीयही तसेच करतात ना? यास्तव जसा तुमचा स्वर्गातील पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. वाचलेल्या वचनाबद्दल देवाचे आपण मनापासून आभार मानूया. प्रियांनो, ह्या 3 वचनांमध्ये किंवा प्रथमतः ह्या 2 वचनांमध्ये 46 वचन आणि 47 वचनांमध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत आणि या 3 वचनांमध्ये 2 कारण दिलेले आहेत. ते मनुष्याच्या हिताचे कारण आहेत. प्रश्नांकडे जर लक्ष दिलं तर तिथं प्रथमतः पहिला प्रश्न जो विचारलेला आहे, तर तुमचे प्रतिफळ काय? दुसरा प्रश्न, जकातदारही तसेच करतात ना? आणि तिसरा प्रश्न, तर ह्यात विशेष ते काय करीतात? 3 प्रश्न विचारलेले आहेत. आजच्या सकाळच्या समयी आपण हा विचार आपल्या मनामध्ये घेऊन जाणार आहोत की आम्ही असे काय विशेष करतो. प्रभू इथे शिष्यांना आव्हान करत आहे. तो स्पष्टपणे तिथे बोलत आहेत, त्यात विशेष तरी तुम्ही काय करता? तुम्ही चांगल्यांसाठी चांगलं करता, ह्यामध्ये काय विशेष? जे विश्वासामध्ये लोक नाहीत ते देखील असेच करतात. जे देवाला समजत नाही असे लोक देखील तसेच करतात. कारण की ह्या भागाची सुरुवात 43 वचनापासून चालू होते. प्रभू तिथेच आव्हान देत आहेत. तो काय म्हणत आहे? आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर वर आपल्या वैऱ्यांचा द्वेष कर असे सांगितले आहे. ते तुम्ही ऐकले. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यासाठी प्रार्थना करा. एकदम अवघड गोष्ट सांगितली. प्रभूने तिथे हा जो आव्हान त्यांच्या समोर मांडलेला आहे, हा आव्हान प्रभू आमच्या समोर देखील मांडत आहे. जुन्या करारामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या प्रभूने बदलून आपल्या लोकांसमोर ह्या मांडलेल्या आहेत. आणि त्याचे 2 कारण आहेत. प्रभू हे का मांडत आहे? त्याचं पहिलं कारण आम्हाला 45 वचनामध्ये लिहिलेलं पाहावयास भेटत आहे की काय लिहिलंय तिथे? पिता आपल्या स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हावे म्हणून तुम्ही हे करा. आणि दुसरं कारण 48 वचनामध्ये लिहिलेलं आहे. काय? शेवटच्या भागामध्ये तिथं काय लिहिलंय? यास्तव जसा तुमचा स्वर्गातील पिता पूर्ण आहे तसे तुम्ही काय व्हावे? तुम्ही पूर्ण व्हावे. दॅट यू मे बी फुल. म्हणजे ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या नाही तर तुम्ही अपूर्ण असे प्रभूच्या दृष्टीमध्ये आहात. आम्ही चांगले करून जर चांगल्याचे प्रतिफळ मागत आहोत तर प्रभू म्हणतो, त्यात तुमचे विशेष काय? ह्यामध्ये विशेष काय करता तुम्ही? तिथे काय म्हटलेलं आहे? एक शब्द वापरलेला आहे, जकातदार. जकातदार त्या समाजामधले म्हणजे एवढे चांगले मानलेले व्यक्ती नव्हते. आम्हाच त्यांचे ठाऊक आहे त्यांचा इतिहास काय आहे. लोक त्यांचा द्वेष करत असे, त्यांना वाईट समजत असे. कारण की ते कपटाने लोकांकडून पैसे घेत असे. त्यांचं काम होतं टॅक्स कलेक्ट करणं. म्हणून समाजामध्ये त्यांना चांगली छवी नव्हती. अशा लोकांना तुलना केलेली आहे. जर जगीत दृष्टीने जर चांगले कृत्य जर केले, त्याप्रमाणे केले तर जकातदाराची भूमिका दाखवलेली आहे की जकातदार देखील ते करतात. जकातदारावर जर कोणी प्रीती केली तर जकातदार देखील त्यांच्यावर प्रीती करतो. प्रभू आव्हान देत आहे, त्याप्रमाणे तुम्ही वागू नका. आणि तुम्ही चांगल्यासाठी चांगले करत असाल तर प्रतिफळाची तुम्ही इच्छा धरू नका.
कारण की ह्यात विशेष तुम्ही काय करता? हा प्रश्न आमच्या मनामध्ये आज घेऊन जाऊया. प्रभूसाठी मी विशेष काय करत आहे? व्हॉट इज दॅट डिफरंट थिंग दॅट आय एम डुईंग फॉर द लॉर्ड? हे जे चॅलेंज, हे जे आव्हान प्रभूने आमच्या समोर मांडलेलं आहे, मी त्यात खरा उतरत आहे का? हे आम्हास पाहायचं आहे. आम्ही जर पाहिलं, येशूने जो आव्हान दिलेला आहे, तो अनेक अवघड असं आव्हान आहे. प्रॅक्टिकली विचार केला, वैऱ्यांवरती प्रीती करणं हे फार अवघड गोष्टी आहे. पण प्रभूने ते करून दाखवलं. प्रभूने ते करून दाखवलं. त्याच्या पूर्ण जीवन क्रमामध्ये आम्ही पाहतो, प्रभूने ते करून दाखवलेलं आहे. इव्हन क्रूसावरती जेव्हा त्याला टांगण्यात आलं होतं, त्या प्रीतीचे प्रमाण त्यांनी आमच्यावर दाखवलेलं आहे. जगातील पाप वाहत असताना ते प्रीतीचे प्रमाण आमच्यावर दाखवलेलं आहे. जो वैरी होता त्याच्यावर देखील त्यांनी प्रीती केली. ज्यांनी त्याला छळलं त्यांच्यावर देखील त्यांनी प्रीती केलेली. कसं आपण म्हणतो? कारण की क्रूसावरती पित्याकडे त्यांनी प्रार्थना केली, हे पित्या ह्या क्षमा कर, हे काय करत आहे ह्याच ठाऊक नाही. किती प्रीती आहे, वैऱ्यावरती प्रीती. तेच प्रमाण आणि तेच आव्हान प्रभू आमच्याकडे देखील मांडत आहेत. जर तुम्हाला पित्यासारखे व्हायचं आहे, जर तुम्हाला पूर्ण व्हायचं आहे, देवाचे पुत्र म्हणून तुमची ओळख करायची असेल, तर तुम्ही ह्याप्रमाणे वागावे असे प्रभू म्हणत आहे. वेगळेपण आमच्या जीवनातून दिसणं गरजेचं आहे. कारण ह्या ज्या नॉर्मल गोष्टी करत असतात, कुणाची ओळख दिसून येणार नाहीये. पण जेव्हा काहीतरी वेगळं असतं, मनुष्याच्या कृतीमध्ये जेव्हा वेगळं दिसतं, तेव्हा त्याची छवी कशी उभारून दिसते, तेव्हा त्याची ओळख जडते, तेव्हा लोक त्याला ओळखू लागतात. मग तो इतरांसारखा नसतो. लोक काय म्हणतात? हा जरा वेगळा आहे. आम्हाला देखील प्रभू तेच आव्हान करत आहे. तुम्ही माझे निवडलेले लोक आहात. एक खूप मोठं मूल्य देऊन तुम्हाला विकत घेतलेलं आहे. मग तुमच्यातलं वेगळं पण दिसू द्या. तुम्ही इतर जगाच्या लोकांसारखे दिसून राहू नका. प्रभू फार खोलपणे बोलत आहे. हा विचार आमच्या अंतःकरणाच्या खोलीवर जाऊ द्या प्रियांनो. आम्ही जोपर्यंत ह्या जगामध्ये जगत आहोत, आमच्या श्वासाला श्वास प्रभूने दिलेला आहे, तोपर्यंत हा विचार आमच्या मनामध्ये येऊ द्या. यासाठी की ह्या जगामध्ये नाही, पण येणाऱ्या जगामध्ये, त्याच्या राज्यामध्ये आमचे प्रतिफळ मोठे आहे. या जगामधील प्रतिफळ जे आहेत ते कसे आहेत? क्षणभंगूर असे आहेत. त्याला किड्याने नाश लागणारे असे म्हटलेले आहे. प्रभूचं वचन म्हणते, अशा धनाची काय फायदा ज्याला चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतो? ते जे तो देत आहेत, ना त्याला कीड लागते ना चोरी होते, असं तो देण्याचं आव्हान आमच्या समोर ठेवत आहात. आमची दृष्टी, आमचं लक्ष त्या गोष्टीकडे लावूया प्रियांनो, कृपा करून. या गोष्टी ज्या निघून जाणार आहेत त्याकडे न दिला. आम्ही जर पुढे पाहिलं तर हे निर्दोष प्रेम जे आहेत त्याचं आव्हान प्रभू आमच्या समोर करत आहे. जोपर्यंत हे निर्दोष प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये वास करत नाही, तोपर्यंत जशी प्रीती ह्या वचनांमध्ये दाखवलेली आहे तशी प्रीती करणं आमच्यासाठी अवघड आहे. जे जगामध्ये जी प्रीती आहे ती प्रीती नसून एकदम निष्फळ प्रेम. त्याच्यामध्ये कुठलेही कपटप्राण नाही, त्याच्यामध्ये कुठलेही दुहेरी विचार नाही. प्रीती म्हणजे प्युअर लव्ह दॅट गॉड डिड ऑन अस, अशी अपेक्षा प्रभू आपल्या लोकांकडून करत आहे. कशासाठी? दोन कारण. आम्ही दोन गोष्टी पाहिल्या. काय? स्वर्गातील पित्याचे पुत्र तुम्ही व्हावे म्हणून, आणि तुम्ही पूर्ण व्हावे म्हणून. मग ह्या गोष्टी जर आमच्यामध्ये नसेल तर ही पदवी आम्ही कशा प्रकारे घेऊ शकतो? वी कॅन नॉट क्लेम दिस पोझिशन इन आवर लाईफ. या पदवीचा दावा आम्ही करूच शकत नाही की मी पूर्ण असं आहे. जोपर्यंत अशी प्रीती माझ्या मनामध्ये येत नाही, तोपर्यंत मी प्रभूच्या दृष्टीमध्ये अपूर्ण असा आहे. प्रभूकडे प्रार्थना करूया की मी पूर्ण व्हावे. प्रभू, अशी प्रीती माझ्या मनामध्ये दे.
की मी त्या देवाचा पुत्र असं व्हावा म्हणून अशी प्रीती माझ्या मनामध्ये दे. अशी आपण प्रभूकडे विनंती करूया. पुढे जात असता, या आव्हानाकडे बघत असता, जगाच्या या पद्धतीकडे बघत असता आणि स्वर्गातील जे 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 स्वागताविषयी तेच लिहिलेलं आहे त्याकडे पाहत असतात. आपण जर पुढे पाहिले आपण जर पुढे पाहिले तर पहिले करीन त्याचं 14वा अध्याय आणि त्याचं जर आम्ही 12वं वचन तिथे वाचलं तर तिथे आम्हास पाहावयास भेटतं की काय काय म्हटलेलं आहे, तुम्ही खटपट करा. 14वा अध्याय त्याचं 12वं वचन. तर जे तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी उत्सुक आहात, हे तुम्ही मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावी म्हणून काय करा, खटपट करा. प्रभू म्हणत आहे खटपट करा. आम्ही खटपट करत आहोत का? आम्ही त्या गोष्टीसाठी झटत आहोत का? प्रभू आव्हान मांडत आहे, अहो तुम्ही खटपट करा, पूर्ण होण्यासाठी खटपट करा. प्रभू आमच्याशी बोलत आहे. या सकाळच्या प्रहरी तो बोलत आहे. त्याचप्रमाणे आम्ही पुढे जर गेलो गलतीकाराच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय त्याचं 26 वचन जर वाचलं, 26 आणि 27 वचन, तिथे आम्हास पाहावयास भेटत आहेत की काय आहोत आम्ही, ख्रिस्ताला परिधान केलेले असे लोक आहोत. आम्ही नाहीयेत, तर आमच्यामध्ये ख्रिस्त आहे आणि ख्रिस्त तो दिसला पाहिजे. एखाद्या व्यक्तीने जर स्पायडरमॅनचा ड्रेस घातला तो स्पायडरमॅन सारखा दिसतो. एखाद्या व्यक्तीने जर शक्तिमानचा ड्रेस घातला त्याप्रमाणे तो दिसतो. जर आम्ही ख्रिस्ताला परिधान केले आहे तर आम्ही त्याप्रमाणे असावेत अशी प्रभूची इच्छा आहे. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुमच्यामध्ये जितक्यांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहेत तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेले आहात. आम्ही आम्हाला परिधान नाही केलेले. आम्ही जगातील कुठल्या गोष्टीला परिधान नाही केलेले आहात. आमची छवी जी आहे ती ख्रिस्ताची आहे, पूर्ण अशी आहे. आमचे वागणूक देखील कसे असावे, पूर्ण असावे अशी प्रभूची इच्छा आहे. पुढे जाऊया. पहिलं योहान याचा 14वा अध्याय त्याचं 19वं वचन जर तिथे पाहिलं तिथे आम्हाला पाहावयास भेटतं काय, पहिल्याने या प्रीतीची सुरुवात कुठे झालेली आम्हाला पाहावयास भेटते. पहिल्याने त्यांनी आम्हावर प्रीती केलेली आहे, आम्ही त्याच्यावर प्रीती केलेली नाही. वचन स्पष्ट सांगत आहे या प्रीतीची सुरुवात त्याच्यापासून झालेली आहे. हे स्टँडर्ड्स त्यांनी सेट केलेले आहेत आपल्या समोर, आपण त्याप्रमाणे राहावे. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय याचे 2रं वचन जर आम्ही वाचलं तर तिथे आम्हाला 22वं वचन, पहिले पेत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 22वं वचन जर तिथं वाचलं तर तिथेच आम्हाला एक गोष्ट पाहावयास भेटती. ती म्हणजे काय तिथं लिहिलेलं आहे, एकमेकांवर मनापासून, प्रियानो लक्ष द्या, एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा. कशी प्रीती? एकमेकांवर मनापासून, फक्त दाखवण्याकरिता नाही, फक्त आमची ओळख लोकांनी पाहावी हा प्रीती करणारा व्यक्ती आहे म्हणून नाही, फक्त लोकांकडून शबाशी मिळवण्याकरिता नाही. पण वचन काय सांगत आहे, जर प्रीती दाखवायची असेल, जर प्रीती करायची असेल तर अशी प्रीती करा जी ख्रिस्तानी केली. कशी? मनापासून निष्ठेने, मनापासून निष्ठेने, न अपेक्षा धरिता, न कुठल्या गोष्टीविषयी कुठलीही प्रकारे अपेक्षा करिता निष्ठेने प्रीती करणं गरजेचं आहे. कारण की ही प्रीती प्रभूच्या दृष्टीने मान्य आहे. दुसरी कुठलीही प्रीती प्रभूच्या दृष्टीने मान्य नाही. तो त्यास ओळख देत नाही, त्या डिक्शनरीमध्ये तो शब्द बसत नाही. मग दॅट डेफिनेशन डज नॉट एक्झिस्ट. प्रीती करणे म्हणजे ही की आम्ही मनापासून एकनिष्ठेने प्रीती करावी. आणखीन पुढे पाहूया. जर आम्ही पाहिले 2 पेत्र याचा 3रा अध्याय त्याचं 18वं वचन जर आम्ही वाचलं तर तिथे आम्हाला पाहावयास भेटत आहे. 2 पेत्र याचा 3रा अध्याय त्याचं 18वं वचन तिथे काय लिहिलेलं आहे,
तुम्ही कृपेत व ज्ञानात वाढत राहावे. वाढणारा व्यक्ती कसा असतो? तो आणखीन आणि आणखीन मोठा दिसतो. प्रियांनो, एखादा जर बालक लहान असेल, जसा तो का वाढत जातो, ज्याची त्याची उंची वाढते, त्याची समज वाढते, तसं आपण काय म्हणतो? हा बालक वाढत आहे. जर बालक आहे तसाच राहिला, पाळण्यामध्येच राहिला वर्षानुवर्ष, तर आपण म्हणू का हा बालक वाढत आहे? आपण नाही बोलणार. त्याची वाढ खुंटलेली आहे असे म्हणणार, किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी अबनॉर्मॅलिटी आहे असे आपण म्हणणार. पण इथे प्रभूचे वचन काय म्हणत आहे? दुसरे पेत्र 3 अध्याय 18व्या वचनामध्ये तो असे म्हणत आहे, आणि आपण प्रभू व तारणार येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता अनंत अनंत काळापर्यंत गौरव असो. आम्ही तुम्ही वाढत जा. तुमची प्रीती वाढावी, तुमची छवी वाढावी, तुमचं प्रेम वाढावं. कारण तुम्ही ख्रिस्ताला परिधान केलेले लोक आहात. तुम्ही जगाला परिधान केलेले लोक नाही. जगाची छवी तुमच्यामध्ये दिसून देऊ नका. जगाची प्रीती तुमच्यामध्ये दिसून देऊ नका. ख्रिस्ताची सर्वात अमूल्य प्रीती तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कृत्यांमध्ये दिसू दे. आणि प्रीती म्हणावी ही जी ख्रिस्ताने आमच्यावर केलेली आहे, कृत्यामध्ये, शब्दांमध्ये नाही. शब्दांमध्ये केलेली प्रीती प्रीती नसते. प्रभूचे वचन म्हणते, शब्दांमध्ये केलेली प्रीती प्रीती नाही. प्रीतीसाठी कृत्य लागतं, कष्ट लागतात, आणि ते बंधुजनांनी घ्यावे, एकमेकांसाठी एकमेकांचे ओझे व्हावे, अशी प्रभूची इच्छा आहे. म्हणून तो म्हणत आहे, वैऱ्यांपर्यंत तुम्ही प्रीती करा. तुमची प्रीती तुमच्या बंधुजनांपर्यंत, प्रियजनांपर्यंत, मित्रांपर्यंत सीमित ठेवू नका. ही मी तुम्हाला दिलेली प्रीती आहे. जर ही प्रीती प्रभूपासून आपणास प्राप्त झालेली आहे, तर ही आपल्या वैऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आमचे अंतःकरण त्यांनी एवढे मोठे केलेले आहेत की त्या अंतःकरणामध्ये वैऱ्यांविषयी देखील प्रीती बसू शकते. अद्भुत आहे, अद्भुत आहे. प्रभूने आमचे अंतःकरण असे केलेले आहेत. प्रभूने आमचा बदलाव किती मोठा केलेला आहे. अद्भुत आहे की आम्हाला शक्य होत आहे की आम्ही वैऱ्यांवर देखील प्रीती करू शकू. या प्रभूच्या मुळे हे शक्य झाले. म्हणून आम्ही त्या देवाचे किती गौरव करावे. इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय, त्याचे पहिले 2 वचन जर आम्ही वाचले तर तिथे आम्हाला पाहावयास भेटत आहेत. तिथे आम्ही पाहतो इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय, त्याचे 2 वचनांमध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व समज गुंतवणारे पाप टाकून आपल्या नेमून दिलेल्या धावेकडे धावत राहावे. आपण आपल्या विश्वासाच्या उत्पादक व पूर्ण करणारा येशू ख्रिस्त याला पाहत असावे. जो आनंद त्याने पुढे होता, त्याच्याविषयी त्याने लाज, तुच्छ मान व दस्तंभावर सहन केले, आणि तो देवाच्या राज्य सणास उजवीकडे बसला आहे. या 2 गोष्टी आम्हाला पाहावयास भेटून येत आहे. पहिली गोष्ट म्हणजे पहिले वचन तिथे काय दिलेलं आहे? दिलेल्या धावेकडे तुम्ही धावा. धाव म्हणजे काय आणि दिलेली धाव म्हणजे काय? इट इज अ सेट गोल. आमची धाव कुठं आहे? आमच्या मनातील प्रीती जोपर्यंत वैर्यापर्यंत पोहोचत नाही, ती आमची धाव आहे. आणि ही धाव कशी धावायची आहे? त्या गौरवी प्रभूकडे पाहत, कुठल्या मनुष्याकडे पाहत नाही. कारण मनुष्याकडे पाहत जर तुम्ही धावली तर तुम्ही तुमचे नाही. यू विल नॉट रीच युअर डेस्टिनी. कारण की तुम्ही मनुष्याकडे पाहतात, मग तुम्ही तुलना करता, मग तुम्ही काय करता? विचार करायला चालू करता. पण जोपर्यंत तुम्ही प्रभूकडे पाहून तुमची धाव धावत आहात, तरच ते शक्य आहे की मी त्या
ठरवलेल्या जागेपर्यंत पोहोचेन, जिथे मी प्रभूच्या इच्छेप्रमाणे त्यांनी दिलेल्या त्या गौरवी कृपेमध्ये मी वैऱ्यावर देखील प्रीती करू शकेल. मत्तय वर्तमानाचा 5वा अध्याय त्याचं 41 वचनामध्ये म्हटलेलं आहे, जर तुम्हाला एक मैल जाणं सांगितलं, तुम्ही काय करा, 2 जा. एक कशाला जाता, 2 जा. तुम्ही सीमित राहू नका. तुम्ही प्रभूचे लोक आहात. स्वतःला सीमित घेऊ नका. पुढे जर आम्ही वाचलं, मी एक तुमच्या समोर आणखीन एक विचारू. लूक शुभवर्तमान याचा 14वा अध्याय त्याचं 18वं वचन जर तिथे आम्ही जर वाचलं, तर तिथे आम्हास पाहावयास भेटत आहे. लूक 14:18 तिथे असले, तेव्हा ते सगळे खरे सारखेच नीतिमन सांगू लागले. त्यांनी काय केलेलं आहे, निमित्त सांगू लागले. तेव्हा ते सगळेजण सारखे निमित्त सांगू लागलेले आहेत. प्रभू समोर निमित्त चालत नाही. नो रिझनिंग. आम्ही काय करत आहोत, स्वतःला या निमित्त मागे लपवत आहोत. प्रीती न करण्याचं कारण आम्ही देत आहोत. आणि आम्ही स्वतःला देखील काय करत आहोत, कन्व्हिन्स करत आहोत, इतरांना देखील कन्व्हिन्स करत आहोत. का नाही करू शकलो, हे कारण आहे. काय नाही झालं, हे कारण आहे. आम्ही स्वतःला सांगतो, इतरांना देखील सांगतो. इथे काय लोक पाहत आहोत, निमित्त देत आहेत, कारण देत आहेत. प्रभू म्हणतो, कारण नका देऊ. कारण नको, कृपेकडे पहा. कारणांकडे पाहू नका. कृपेकडे पाहत असले की पुढे आम्ही जातो. त्याचप्रमाणे प्रेषित याचा 5वा अध्याय त्याचे 40 आणि 41 जेव्हा वचन आम्ही वाचतो, फार सुंदर आहेत. हे जे प्रेषितांचे कृत्य याचं जर 14वा अध्याय 5वा अध्याय आणि जर आम्ही 14 त्याचं 40 आणि 41 वचन जर वाचलं, तिथे आम्हाला पाहावयास भेटतं, तेव्हा त्यांनी त्यांचे सांगणे मान्य केले. त्याने प्रेषितांना बोलावून त्यास मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी ताकीद देऊन त्यास सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपला अपमानास पात्र ठरविले असले म्हणून आनंद करीत निघून गेले. वर्दी ऑफ बीइंग टू दिस लेवल दॅट वी आर पर्सिक्युटेड. इथं काय, कशामुळे त्यांनी आनंद केलाय, आम्हास हा अपमान मिळालेला आहे, ह्यासाठी मी पात्र झालो आहे देवासाठी, म्हणून ते आनंद करत आहे. ही आहे प्रीती प्रभूवरची. जरी त्याला मारहाण करण्यात आलेली आहे तरी पण प्रभू करो आम्हास ही कृपा पुरो की आम्ही देखील असाच आनंद त्या देवामध्ये करत जाऊ. वर्दी ऑफ सफरिंग द शेम फॉर हिज नेम अँड टू लिव्ह अ लाईफ वर्दी टू हिम. May his name be glorified.